स्वयंप्रेरित बना म्हणजे काय हो? तर आपण स्वतःचं प्रेरणास्थान बनायचं असतं. बाह्य बाह्य प्रेरणेमुळे आपण एक दिवस मोटिवेट होऊ, 2 दिवस होऊ, 3 दिवस होऊ. नंतर मात्र जर अंतर्मनातून आपल्याला एखादी गोष्ट करण्याची इच्छा नसेल तर मग मात्र आपल्याला त्या गोष्टीचा कंटाळा येतो. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वयंप्रेरित बनायचं. पण त्यासाठी पण आपल्याला काय करावं लागतं? समजा काही गोष्टींचं याच्यामध्ये आपल्याला सातत्य ठेवावं लागतं. जसं आपण रोज मोबाईल चार्ज करतो, आंघोळ करतो, त्याचप्रमाणे आपण आपलं स्वयंप्रेरित होण्यासाठी आपल्या विचारांनाही आपल्याला रोज चार्ज करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी लागते लर्निंग, आणि लर्निंग इज इक्वल टू अर्निंग. आता हे कसं शक्य होईल? तर त्यासाठी आपल्याला दररोज 20-30 मिनटं आपल्या हिरोसोबत राहावं लागेल. आता हिरो म्हणजे फिल्ममधले हिरो नाहीत, तर असे हिरो जे जीवनात यशस्वी झालेले आहेत, ज्यांना आपण आपलं प्रेरणास्थान मानतो, असे हिरो. मग रोज काय करायचं? त्यांचे विचार, अनुभव, चरित्र यांचे पुस्तकं वाचायचं. 2-5 मिनिटांचे त्यांचे व्हिडिओ पाहायचे. आणि शक्य असेल तर 8-15 दिवसातून अशा काही यशस्वी व्यक्तींना भेटायचं आणि त्यांचे विचार ऐकायचे. त्यानंतर ते आपल्याला मार्ग दाखवतील आणि यातूनच आपण स्वयंप्रेरित बनणं आपल्याला शक्य होईल. आता जर तुम्हाला युरोपला जायची इच्छा आहे, मग नुसती मनात इच्छा असून उपयोग आहे का? त्यासाठी प्रयत्न तर करावे लागतील की नाही, बरोबर?